आज मला ना खूप आठवण आली विक्रांत आणि मानसीची. खरं तर त्या दोघांच्या नसण्याने इतका लोड आलाय ना. मानसीच्या जागी मी खूप मुलींना ट्राय केलं, पण कोणीही धड मिळत नाही. चाललेलं असतं कशी बशी ऍडजस्टमेंट करते आणि कामं होत आहेत आपली. वंस, विक्रांत कधी जाणार क्लिनिकला? बघूया, म्हणजे त्याची प्रोग्रेस कशी होते ते बघूया ना. तसा ना तो बोलतो छान, पण मूड खूप स्विंग्स होतात ना ग त्याचे. कसा करू शकेल तो काम, सांग ना. म्हणजे नाही, म्हणजे तो होईल ना बरा? हो, तू बोलाव ना त्याला, मी बोलते त्याच्याशी. हा. काय ग निर्मले, मला हाक न मारता इथे गप्पा मारत बसलीस होय ग? अरे नाही नाही नानू मामा, असं काही नाहीये. मी तुझ्याशी बोलणारच होते. कसा आहेस? काय जिवंत. आणि काय ही भाषा का वापरतोयस तू? अरे फक्त कंबरच मोडली तुझी. मी त्याला म्हटलं आत्या आलीये, चल गप्पा मारायला. फिरायला जात नाही का विक्रांत? विक्रांत, फिरायला नाही गेलास? जातो मी फिरायला कधी कधी, त्यात काय? अरे रोज जायचं फिरायला, खूप फ्रेश वाटतं मग आपल्याला. नानू मग मला घेऊन जा ना. ऐ निर्मले, अगं तो माझ्या बरोबर यायचाच नाही. हल्ली मला खूप वेळ लागतो ना चालायला. पूर्वीसारखं असं भरभर भरभर चालता येत नाही मला. हा, जेवायला मात्र आम्ही एकत्र बसू शकतो, आणि तेवढं काही माझं कमी झालेलं नाहीये. अगं अलका, विक्रांतच्या आवडीचं करतेस ना? हो करते ना. रोज स्वयंपाकात काही ना काहीतरी त्याच्या आवडीचं असतंच. काय मग अगदी भरपूर जेवतोस ना रोज? हो, मी सगळं व्यवस्थित करतो. सगळं ठीक आहे. आय एम फाईन, आय एम फाईन. अरे निघाला? हो, जरा पडतो. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.